मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचले, जवळपास गुडघाभर पाणी तिकडे साचलेलं आहे। हे कुर्ला सीएसटी रोड आपण दाखवतोय, त्यासोबतच रेल्वे ट्रॅक आपण दाखवतोय। कशा पद्धतीनं मिठी नदीचं जे पाणी आहे ते आता बाहेर यायला सुरुवात झालेलं आहे आणि संपूर्ण रस्त्यावरती आणि ट्रॅकवरती हे पाणी साचलेलं आहे। जवळपास गुडघाभर पाणी मुंबईच्या सेंट्रल रेल्वेच्या ट्रॅकवर आहे। एक नंबर, 2 नंबर, 1 ते 8 नंबर जेवढे ट्रॅक्स आहेत हे सगळे ट्रॅक्स पाण्याखाली आहे। आपण पाहतोय त्या ठिकाणी बघा ऑटो रिक्षा उभ्या आहेत रस्त्यावरती, या सगळ्या ऑटो रिक्षा सुद्धा आता पाण्याखाली गेलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये गुडघाभर पाणी या संपूर्ण परिसरामध्ये साचलेलं आहे। कुर्ला, सायन असू द्या किंवा मिठी नदीच्या आसपासचा परिसर असू द्या, अतिशय धोकादायक पातळीमध्ये हा संपूर्ण परिसर पोहोचलेला आहे। लोकांच्या दुकानामध्ये पाणी शिरलेलं आहे, लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। बँका असू द्या, ATM असू द्या, दवाखाने असू द्या, क्लिनिक असू द्या, या सगळ्यांमध्ये हे पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला स्पष्टपणे दिसतंय। तर मुंबईच्या सेंट्रल रेल्वेवरती सायनपासून कुर्ल्यापर्यंत एक ट्रेन निघाली होती, ही ट्रेन सुद्धा आता मध्येच थांबलेली आहे, कारण ट्रॅकवरती पाणी आहे। ज्यावेळी पाणी ओसरेल त्यावेळी ही ट्रेन सुद्धा सुरू होईल। याच ट्रेनमध्ये आपण सुद्धा आहोत आणि ही सगळी दृश्य महाराष्ट्राच्या जनतेला त्यासोबतच सरकारला आपण दाखवतोय की कशा पद्धतीची परिस्थिती सध्या मुंबईमध्ये ओढावलेली आहे। पावसाने कसा हाहाकार माजवलेला आहे। सेंट्रल रेल्वेमध्ये जी मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाते, ही लाईफलाईन सुद्धा आता पावसामुळे कुठेतरी या लाईफलाईनला सुद्धा ब्रेक लागलेला आहे। रेल्वे थांबलेली आहे आणि बऱ्याचशा ज्या ट्रेन्स आहेत त्या सुद्धा आता रद्द करण्यात आलेल्या आहे। ही सगळी दृश्य आपण पाहतोय बघा, ट्रेनमध्ये बरेचसे लोक बसलेले आहेत, या ठिकाणी ट्रेन थांबलेली आहे। बऱ्याच वेळापासून हे सुद्धा प्रवास करतायत आणि सगळे प्रवासी आहेत जे आपल्या आपल्या घरी निघालेले आहेत। मात्र ट्रेन रस्त्यात थांबलेली आहे कारण ट्रॅकवरती पाणी आहे आणि बरेचसे लोक आहेत, आपण त्यांच्याकडे थेट जाणार आहोत। कहाँ से बैठे आप? साइंस से। साइंस से। अब ट्रेन रुक गई है, क्या करेंगे? इतना पानी कभी देखा था ट्रैक पे? नहीं नहीं, अभी तो फिलहाल में नहीं देखा था, लेकिन अभी देखने को मिल रहा है। अभी ड्यूटी जा रहे थे घाट के ऊपर, तो अभी पाणी साचलंय या ठिकाणी, काय सांगाल? पूर्ण ट्रॅक पाण्याखाली गेलेला आहे। हां. ट्रेन पण पुढे जात नाहीये, स्लो स्लो चालले आहे। सगळीकडे पाणीच पाणी साचलेलं आहे। पुढे काय होईल सांगू शकत नाही। मुंबईची अशी कधी अवस्था पाहिली होती आणि काय करायला पाहिजे सरकारनं असं तुम्हाला वाटतं? सरकारने जी ट्रॅकच्या बाजूला गटार लाईन आहे ती व्यवस्थित कचरा साफ करायला पाहिजे, परंतु ते दरवर्षी असंच होतं की साफ करत नाही, त्याच्यामुळे हे पाणी साचतंय। तुम्ही किती वाजता घरातून निघालेलात आणि आता कुठे चाललाय? मी सकाळी 8:30ला निघालो आहे कांदिवलीवरून। आता इथे जवळजवळ 10:30-11 वाजलेले आहे। तर पुढे कामावर केव्हा जाऊ शकेन सांगू शकत नाही। नक्कीच, पण अजूनही कामावर जायचंय तुम्हाला, इतका पाऊस पडतोय? आता परत काय घरीच जावं लागणार आहे, अशी अवस्था आहे बघूनच। नक्कीच, बरेचसे लोक आहेत या ठिकाणी ज्या कामानिमित्त या ठिकाणी निघालेले आहेत। कुठून आलाय तुम्ही? मी कल्याणहून. कल्याणहून आलाय, कामानिमित्त निघाला होता? हो साहेब, काय आता ट्रेन रस्त्यात थांबली आहे, वाटेमध्येच थांबली आहे, पाणी सगळीकडे चहूबाजूला आहे, कशी परिस्थिती वाटते तुम्हाला? फार भयंकर परिस्थिती साहेब, हे असं नको व्हायला पाहिजे। कारण हे जे पाणी बाहेरून येतं हे गटरी फुल झाले आहेत, त्या कारणाने ट्रॅकवर पाणी भरतं। नक्कीच, मला वाटतं ही ट्रेन पुढे जाईल? काही सांगता येत नाही साहेब, ते आपण काही सांगू शकत नाही त्याचं। नक्कीच ना, बघा ही अवस्था आहे, संभ्रमावस्था आहे आणि दोन्ही साईडला पाऊस आहे। काय म्हणताय? कल्याण साईडला पण पाऊस भरपूर आहे। सकाळी आलो तो सकाळपासून पाऊस होता। सकाळी पण आम्ही 3 तास ट्रेनमध्येच होतो, सायनला होतो। 8:20ची गाडी पकडलेली, ती आम्हाला पोहोचवलं तिने कमीत कमी 11 वाजता 11 वाजता पोहोचवलं। आता पुन्हा तुम्ही कल्याणला जाताय? कल्याणला जातोय साहेब। सुट्टी मिळाली कामावरून? हो, आपलं स्वतःचं जे असल्यामुळे जातोय घरी आता। नक्कीच, आपण पाहताय बरेचसे चाकरमानी आहेत जे या ठिकाणाहून आता पुन्हा एकदा घरची वाट त्यांनी धरलेली आहे, घरी जायचंय। पण घरी नेमकं जायचं कसं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे, कारण ट्रॅकवर पाणी आहे। तर रेल्वे ट्रॅकवरचे दृश्य आपण या ठिकाणी पाहताय। रेल्वे ट्रॅक पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत आणि हे पाणी जे आहे ते आता प्लॅटफॉर्मला लागतंय। मुंबईतल्या चुनाभट्टी परिसरामध्ये पावसाचं पाणी साचलेलं आहे। विविध ठिकाणी रेल्वे ट्रॅकवरची हीच दृश्य पाहायला मिळतात। चुनाभट्टी रेल्वे स्टेशन हार्बर लाईनवरचं आणि त्या ठिकाणी पावसाचं पाणी साचलंय, पाण्याचा निचरा होत नाहीये। ट्रॅक अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत। आतापर्यंत पावसाच्या पाण्यामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली जात होते, मात्र हळूहळू ट्रेन पुढे जात होत्या। मात्र आता हे पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की पाणी अक्षरशः आता प्लॅटफॉर्मवर येईल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर दुसरीकडे प्रवाशांचा देखील मोठा खोळंबा झालेला आहे। रेल्वे ज्या आहेत त्या त्या ठिकाणी थांबून आहेत आणि काही रेल्वे सीएसटी परिसर आहे। पहिलं तर बघा लोक कशा पद्धतीने या ठिकाणाहून माग काढतात। रिक्षा ज्या आहेत त्या कमरेभर पाण्यामध्ये बुडालेल्या आहेत, तिथून वाट काढली जाते। कुर्ल्याचा हा सीएसटी रोड परिसर आहे, पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि परिस्थिती आणखी जास्त भीषण होईल अशी सुद्धा शक्यता नाकारता येत नाहीये। तर दुसरीकडे आपण पाहतोय कुर्ल्याचा हा ट्रॅकचा परिसर आहे
रेल्वेच्या आतला परिसर आहे. खरं तर हा रेल्वे ट्रॅक आहे, पण ट्रॅक शोधूनही सापडणार नाही, कारण पाण्याच्या आतमध्ये सर्व ट्रॅक 1 ते 8 नंबर जेवढे ट्रॅक्स आहेत हे सगळे ट्रॅक्स पाण्याखाली आहेत आणि पूर्णपणे जिथे पाहाल तिथे पाणीच पाणी चहूकडे, अशी सध्याची परिस्थिती मुंबईची अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे आणि ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. जिथवर नजर जाईल तिथवर फक्त आणि फक्त पाणीच पाणी दिसतंय. सायंपासून कुर्ल्यापर्यंत केवळ पाणी भरलेलं आहे. मिठी नदीचं जे पाणी आहे ते बाहेर आलेलं आहे. मिठी नदी जी आहे ते इशारा पातळी ओलांडल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे जे पाणी आहे ते आता बाहेर येऊ लागलेलं आहे, दुकानांमध्ये येऊ लागलेलं आहे, घरांमध्ये येऊ लागलेलं आहे आणि सोबतच ट्रॅकवर सुद्धा आलं आहे. त्यामुळे मुंबईची जी लाईफलाईन आहे तिच्यावरती पूर्णपणे याचा मोठा परिणाम झालेला आहे. बघा, ही पूर्ण दृश्य मी पुन्हा एकदा माझा कॅमेरामॅन सिद्धेश नाईकला सांगेल की दाखवावी. बस बघा कशा पद्धतीनं पाण्यातून जात आहे. अंदाज लावू शकता तुम्ही या दृश्यांवरून की काय भयंकर आणि किती भीषण परिस्थिती या संपूर्ण परिसरामध्ये असेल आणि त्या परिस्थितीतून माग काढताना आपल्याला मुंबईकर दिसत आहेत. मुंबईचं स्पिरिट म्हणतो आपण, पण खरं तर ज्या उपाययोजना करायला हव्यात सरकारकडून, महानगरपालिकेकडून, त्या होताना काहीशा दिसत नाही किंवा त्या तोकड्या पडतात असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या ग्राउंड झिरोवर उतरत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा त्यांनी सुद्धा आढावा घेतलेला आहे. मिठी नदी परिसराचा ते सुद्धा आढावा घेणार आहेत आणि काही उपाययोजना करण्यास त्यांनी सुद्धा फोनवरून सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यासोबतच आपण पाहतोय की आपत्ती व्यवस्थापनाच्या बाबतीत नेमक्या काय काय हालचाली व्हायला हव्यात त्याबाबत देखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मुंबईचे जे आयुक्त आहेत त्यांच्याशी सुद्धा बातचीत केलेली आहे. भूषण गगराणी यांना सुद्धा काही महत्त्वाचे निरोप दिलेले आहेत. कशा पद्धतीनं सगळं नियोजन करायचं त्याबद्दलही सूचना दिलेल्या आहेत आणि योग्य त्या उपाययोजना केल्या जातील असं आश्वासन सुद्धा सरकारकडून मिळतं आहे. मात्र लोकांच्या घरामध्ये आता पाणी शिरतं आहे. मोठं नुकसान या पावसामुळे होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही आणि यासाठी नेमकी आता सरकारची भूमिका काय असणार आहे, महानगरपालिकेची भूमिका काय असणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आपण ट्रेननं सायंपासून कुर्ल्यापर्यंत प्रवास करतोय. मात्र या प्रवासादरम्यान जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी दिसतंय. ट्रॅकवर पाणी आहे, रस्त्यावर पाणी आहे, लोकांच्या घरात पाणी आहे, दुकानात पाणी आहे आणि जिथे पाहावं तिथे पाणीच पाणी सध्या पाहायला मिळते आणि या पाण्यातून माग काढताना, या पाण्यातून संघर्ष करताना आपल्याला मुंबईकर पाहायला मिळत आहेत. एकंदरीतच मुंबईची लाईफलाईन म्हणून रेल्वेला ओळखलं जातं. मात्र या लाईफलाईनला सुद्धा आता पावसानं ब्रेक लावला आहे. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.